शुभविवाह या मालिकेच्या 28 एप्रिलच्या भागामध्ये फायनली गायकवाडांना सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यावरती सगळं सत्य असं उलगडून समोर आले आणि गायकवाडांनी बरोबर दोषी असले त्या घोलप वॉर्ड बॉयला आणि सीसीटीव्ही फुटेज ऑपरेटरला आता चांगलाच दम देत नक्की त्या रात्री काय घडलं होतं, त्या रात्रीच्या या सगळ्या गोष्टींचा असा काही भयंकर उलगडा झालाय की या सगळ्यामध्ये भूमी आपल्या मुलीच्या घातपाताचं सत्य समोर आलंय आणि आपल्या मुलीचा घातपात कुणी केलाय, कसा केलाय हे सत्य समोर आल्यावरती भूमी आणि गायकवाड काय करणार, कसं करणार, सगळं या व्हिडिओमध्ये पाहू। इकडे आता पौर्णिमा रूम मध्ये येते आणि ती आता सांगायला लागते रागिणीला, आई कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, काय त्या भूमीला हुलकावणी दिलीत तुम्ही, म्हणजे आकाशच्या समोर आता तिला अशी काही हुलकावणी दिलीत की ती या सगळ्यामध्ये तुमचं काही वाकडच करू शकली नाही, कमाल कमाल झाली तुमची। यावरती रागिणी म्हणते पण याचा काय उपयोग झाला, याचा काही उपयोग झाला नाही, त्या दोघांच्या मध्ये जो बेपनाव व्हायला हवा होता तो बेबनाव झालाच नाही ना, हे दोघं जण निमूटपणे सुटले की या सगळ्यातून त्या दोघांच्या मध्ये भांडणं व्हायला हवी होती पण ती भांडणं झाली का, नाही ना, ती भांडणं न झाल्यामुळे आता काहीच उपयोग नाहीये। यावरती मग आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा, कसं आहे ना या सगळ्यामध्ये आता ती मानसी माझ्या डोक्यावरती बसली आहे, ती मला इतका त्रास देते ना, ती मानसी पण इतकी चिवट आहे, तिला सारखी सारखी धमकी द्यावी लागते। यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी, अगे बाई आधीच आपले दिवस चांगले नाहीयेत, कुठे तू तिला धमक्या आणि टमक्या देत बसलीस। यावरती पौर्णिमा म्हणते मग मी काय करायला पाहिजे होतं, अहो ती नर्स तुमची लाडकी ती माझ्या मागे लागलेली आहे, त्या दिवशी पण चिठ्ठी मानसीने पाहिली आणि त्यानंतर सुद्धा आत्ता सुद्धा तिने चिठ्ठी पाठवली। ती रागिणी म्हणते चिठ्ठी, आत्ता कसली चिठ्ठी पाठवली तिने। यावरती मग आता पौर्णिमा सांगायला लागते तिने एकाच ओळीची चिठ्ठी पाठवलेली की त्या दिवशी मी तुला चिठ्ठी दिली होती त्याचं उत्तर काय, यासाठी तिने चिठ्ठी पाठवली माहितीये का तुम्हाला। आणि नेमकी ती चिठ्ठी कुणी बघितली तर ती चिठ्ठी मानसीच्या हातामध्ये लागली आणि मग काय ती चमची आली ना मला हे करायला, म्हणून मला तिला धमकी द्यायला लागली। यावरती रागिणी म्हणते या नर्सचा बंदोबस्त करायलाच पाहिजे पण तोपर्यंत तू जरा नीट राहा, उगाच धमक्या वगैरे देत बसू नकोस, अडकशील या सगळ्यामध्ये, असं म्हणत आता ती पौर्णिमाला समजवते। बरं हे सगळं चालू असताना भूमी निघालेली असते, ती म्हणजे मॉर्निंग वॉक साठी। ती तयार होत असताना तिकडे आकाश येतो। आकाश आल्यावरती आकाश भूमीला सांगायला लागतो, काय ग भूमी तू कुठे तयार होऊन निघालीस। भूमी सांगते आकाश मी मॉर्निंग वॉकला चाललेले आहे, तू येशील ना। आकाश म्हणतो भूमी मला माहिती आहे की आज तुला मॉर्निंग वॉकला जायला का जायचं आहे ते, तिकडे आता क्षितिजा आणि ती केअरटेकर येईल म्हणून ना। यावरती भूमी म्हणते आकाश चल ना, आता एक तरी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाहीये तर निदान सकाळी सकाळी क्षितिजाला पाहूया ना, चल ना त्या गार्डन मध्ये जाऊया। यावरती आकाश म्हणतो हे बघ भूमी, ज्या वेळेला पारितोष आपल्याला सांगेल ना तेव्हा आपण जाऊया, कसं आहे सारखं सारखं जर तू त्या गार्डन मध्ये गेलीस आणि तिने जर का क्षितिजाला तिकडे आणणं बंद केलं अमोलीने तर मग आपल्याला काहीच करता येणार नाहीये। भूमी तुला कळतंय का, आपण या सगळ्यामध्ये आता आपले सगळी कवाडं बंद करून घ्यायची का आणि क्षितिजाची भेट कायमची बंद करायची आहे का, म्हणून मला काय वाटतं माहितीये का, तू जरा शांत राहा, या सगळ्यामध्ये आता परिस्थिती निवळू दे। मला माहिती आहे परिस्थितीने आपलं बाळ आपल्यापासून हिरावून घेतले, तुला आता बाळाला बघायला पाहिजे असं वाटतंय पण तरी सुद्धा तुला तुझ्या मनावरती कंट्रोल ठेवणं आवश्यकच आहे, असं म्हटल्यावरती भूमी सांगते आकाश ज्या वेळेला माझं लग्न झालं ना त्यावेळेला मला असं वाटत होतं की मी या जगातली खूप आनंदी स्त्री आहे, मला या सगळ्यामध्ये आता तुझ्या सोबत आनंदाने संसार करता येईल, आपली मुलं होतील आणि छानपैकी आपला संसार वेल चांगली फुलेल आणि आपण या सगळ्यामध्ये छान एकत्र राहू। पण बघ ना नियतीची कशी दृष्ट लागलेली आहे, नियतीची दृष्ट लागल्यावरती आपला सगळा संसार उद्ध्वस्त झाला आणि माझी सगळी स्वप्न ना कोलमडून गेली, असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता आकाश सांगतो हे बघ आपल्याला नियतीचे ठोकताळे माहिती असतात का, तू नको काळजी करू, सगळं काही ठीक होईल। आणि हे बघ तू इतका विचार करू नकोस,
सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे पार पडतील असं म्हणत आकाश तिला समजवत असतो आणि समजून आकाश मात्र या सगळ्यामध्ये आता तिला आपल्या परीने पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो। भूमी सुद्धा आपले डोळे पुसते आणि डोळे पुसून भूमी आता म्हणते ठीक आहे आकाश। यावरती आकाश म्हणतो मी मानसीला पाठवू का इकडे, तुम्ही दोघी जणी जरा गप्पा मारत बसाल का असं म्हटल्यावरती मग आता भूमी डोळे पुसते आणि नको आकाश तू जा बरं ऑफिसला असं म्हणत ती आकाशला ऑफिसला जायला सांगते। तोपर्यंत गायकवाडांचा भूमीला कॉल येतो। गायकवाड आता भूमीला सांगायला लागतात भूमी मॅडम त्या दिवशी ज्या दिवशी तुमची मुलगी गायब झाली ना किंवा तुमची डिलिव्हरी झाली ना त्या दिवशी आपल्याला कॉरिडॉरमधलं CCTV फुटेज सापडलेलं आहे। तुम्ही ताबडतोब या आणि कॉरिडॉरमधलं CCTV फुटेज आता आपण बघायचं आहे असं म्हणत आता इकडे गायकवाड ताबडतोब भूमीला फोन करून बोलवतात। भूमी म्हणते काय कॉरिडॉरमधलं CCTV फुटेज सापडले, मी ताबडतोब तिकडे येत आहे असं म्हणत मग मात्र भूमी तिकडे जायला निघते। ज्या वेळेला भूमी निघते ती विचार करते आता या तरी बाबतीमध्ये मला यश येऊ दे, या तरी सगळ्यामध्ये आता माझ्या मुलीसोबत नक्की काय झालं होतं हे मला समजू दे असं म्हणत भूमी आता निघते। तोपर्यंत इकडे रागिणी अगदी गोड गोड बोलत येते आणि रागिणी गोड गोड बोलत येत त्याला सांगते की हा घे आज तुझ्यासाठी मी चहा आणलेला आहे। त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो यशपाल अरे अलभ्य लाभ आज मला या सगळ्यामध्ये आता तुमच्या हातचा चहा प्यायला मिळणार याच्याशिवाय भाग्य ते काय। आज ताई तुम्ही माझ्यासाठी छानपैकी आता चहा घेऊन आलात याशिवाय दुसरं ते काय आनंदाचं असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते घे आलं टाकून चहा प्यायलेले आहे। मग आता यशपाल चहा घेतो आणि तो म्हणतो काय पैशाचं काय झालं यावरती मग आता ती सांगायला लागते पैशाचं काय म्हणजे काय, अरे पैशाचं काही मी झाड लावलंय, झाड लावून या सगळ्यामध्ये आता तुला पैसे काढून देणार आहे। हे बघ माझ्याकडे पैशाचं झाड नाही आहे आणि रातोरात मी कोणता साप नाही बसवलाय खजिन्यावरती डल्ला मारायला, त्यामुळे माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा खजिना सुद्धा नाहीये आणि त्यामुळे मी इतक्या लवकर पैसे देऊ शकत नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे यशपाल म्हणतो हो पण माझ्याकडे अजून एक आयडिया आहे, मी तुम्हाला सांगू का तुम्ही का या सगळ्यामध्ये आता ती प्रॉपर्टी आकाशची आपल्या नावावरती करून नाही घेत आहात। एक काम करा ना ती आकाशची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्याच नावावरती करून घेतली तर। रागिणी म्हणते तुला काय वाटते मी आत्तापर्यंत हा प्रयत्न केला नसेल का, मी खूप प्रयत्न केले पण ती भूमी आहे ना सापासारखी डल्ला मारून बसलेली आहे आकाशच्या प्रॉपर्टीवरती आणि मला ती मिळूच देत नाहीये आणि त्यामुळे त्या भूमीचं पहिलं काहीतरी करायला पाहिजे त्याशिवाय ही आकाशची प्रॉपर्टी आपल्याला मिळणार नाहीये। यावरती यशपाल म्हणतो त्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक युक्ती आहे असं म्हणत यशपाल काही बोलणार तितक्यात तो म्हणतो चहा घेतल्यावरती खरं तर माणसाची झोप उडते ना पण रागिणी ताई मला झोप येते, कारण रागिणीने चहामध्ये गुंगीचं औषध टाकलेलं असतं आणि ते पिता पिता यशपाल खाली कोसळतो। रागिणी म्हणते काय स्वतःला जास्त शहाणा समजतोस का, स्वतःला मला ब्लॅकमेल करण्या इथपर्यंत तुझी जर का मजल गेली असेल ना तर ही रागिणी काय चीज आहे ही गोष्ट तुला दाखवण्याची वेळ आलेली आहे असं म्हणत रागिणी यशपालला मुद्दामच त्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकून देते जेणेकरून त्याचा मोबाईल मधला तो व्हिडिओ तिला डिलीट करता येईल आणि मग आता ती त्याचा मोबाईल हातात घेते। मोबाईल हातात घेतल्यावर ती सांगते अरे वा 20 लाख रुपये माझ्याकडून काढून घेतलेस, चांगले नवीन मोबाईल वगैरे महागडे वापरतोयस, तुझी ही अकड अशी जिरवेन ना मी असं म्हणत मग मात्र ती आता तो मोबाईल हातात घेते, त्या मोबाईल मधला तो व्हिडिओ डिलीट करते आणि नुसताच डिलीट करत नाही तर रिसायकल बिल मध्ये जाऊन तो सुद्धा व्हिडिओ डिलीट करते आणि ती म्हणते आता कायमचा या मोबाईल मधून मी व्हिडिओ डिलीट करून टाकलेला आहे। आता हा व्हिडिओ डिलीट केला ना की याच्याकडे माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा नाही, हा शुद्धीवरती येईल ना तेव्हा ह्याची रवानगी कायमची घराबाहेर हाकलून टाकते असं म्हणत रागिणीला वाटत असतं की हा मोबाईल हा व्हिडिओ फक्त याच मोबाईलमध्ये त्यांनी सेव्ह केलेला आहे पण यशपाल तिच्यापेक्षा पोहोचलेला असतो त्याने हा व्हिडिओ सेफ ठिकाणी सेव्ह पण करून ठेवलेला असतो याची कल्पना रागिणीला अजूनही आलेली नसते। त्यामुळे रागिणी निश्चिंत होते चला एक काम तर आपण निपटवलं आणि तिची डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट असते आणि त्या अपॉइंटमेंटसाठी ती आता डॉक्टरांकडे निघालेली असते। इकडे तोपर्यंत रागिणी डॉक्टरांकडे जाते आणि त्याच ठिकाणी आता दोघ जण निघालेले असतात भूमी आणि गायकवाड। भूमी तिच्या कारमधून येते, गायकवाड त्यांच्या कारमधून
ज्या ठिकाणी दोघं जण भेटायचं ठरतं त्या ठिकाणी येतात आणि गायकवाड म्हणतात, भूमी मॅडम, मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की आपल्याला कॉरिडॉरमधलं CCTV फुटेज मिळाले, काहीतरी नक्कीच त्या ठिकाणचा क्लू आपल्याला भेटणार, ही गोष्ट 100%. यावरती भूमी म्हणते, ठीक आहे गायकवाड साहेब, आपण ताबडतोब तो क्लू घेऊया. त्या रात्री नक्की काय झालं होतं, माझ्या मुलीसोबत कोणता घातपात झाला होता, हे सगळं मला आता समजलं पाहिजे. हे मला जोपर्यंत समजत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मी बिलकुल गप्प बसणार नाही, असं म्हणत दोघं जण ते CCTV फुटेज पाहण्यासाठी जातात. भूमी आता सांगत असते की हे CCTV फुटेज जोपर्यंत मला मिळत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प नाही बसणार. बरं, तोपर्यंत रागिणी तिच्या रुटीन चेकअपसाठी आलेली असते आणि रुटीन चेकअपसाठी ज्या वेळेला ती येते त्यावेळेला इकडे आता लगेचच नर्स सांगत असते, हे बघा, तुम्ही या सगळ्यामध्ये ना असं रुटीन चेकअपमध्ये डिले करत जाऊ नका. हा डिले तुम्हाला जरा जास्त महागात पडू शकतो, कळतंय का? म्हणजे हा जर का डिले केला तर तुमची तब्येतीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये आता तुम्हाला त्रास होऊ शकतो. असं म्हटल्यावर ती रागिणी तिच्याकडे लक्षच नसतं. रागिणी इकडे तिकडे पाहत असते. तिला आता समोर गायकवाड आणि भूमी दिसतात आणि भूमीच्या तोंडचं एक वाक्य तिला ऐकू येतं, गायकवाड साहेब, लवकरात लवकर ते CCTV फुटेज आपल्या हातामध्ये लागलं पाहिजे. हे वाक्य ज्या वेळेला भूमी बोलत असते त्यावेळेला रागिणी ते वाक्य ऐकते आणि ती नर्स काय सांगते हे तिच्या लक्षच न देता ती तिच्या हातामधून ते आता हिसकावून घेते फाईल आणि ताबडतोब तिकडे भूमीच्या मागोमाग जायला लागते. नाही, काहीतरी गडबड आहे. ही जर का भूमीने आता ही फाईल म्हणजे ही आता जर का CCTV फुटेज पाहिलं तर माझं काही खरं नाहीये. काय करू तिला आता काहीच कळत नसतं. त्यानंतर मग आता इकडे रागिणी धावत पळत त्यांच्या मागे जाते. काय करू, माझ्याकडे खूप थोडा वेळ आहे, हे प्रोजेक्शन रूमच्या दिशेने चाललेले आहेत, मी काय करू शकते? नाही, खूप मोठी गडबड होईल जर या सगळ्यामध्ये मी आता हे CCTV फुटेज डिलीट नाही केलं तर. तोपर्यंत भूमी म्हणते, गायकवाड साहेब, तुम्ही त्यांना कल्पना दिली का की आपल्याला कोणत्या तारखेचं CCTV फुटेज हवे? यावरती गायकवाड म्हणतात, हो, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना ऑलरेडी सांगितलंय की आपल्याला कोणत्या तारखेचं CCTV फुटेज पाहिजे ते. आता रागिणी गडबडते, म्हणजे 2 मिनिटात माझं भांडं फोडणार. मी मुलीला घेऊन पळून चालले होते, मी मुलीला घेऊन त्या सगळ्यामधून आता हॉस्पिटलमधून पळाले. भूमीची मुलगी जिवंत होती आणि मी तिला बदलली. हे जर का सत्य समोर आलं तर भूमी आणि आकाश तर सोडा, पण या केसमध्ये मला जेलमध्ये पण जावं लागेल. इतकं सगळं समजून सुद्धा कारस्थानी रागिणी सुधारायचं नाव मात्र काही घेत नसते. तोपर्यंत आता इकडे गायकवाड आणि भूमी त्या प्रोजेक्शन रूमच्या दिशेने जातात. तोपर्यंत इकडे आता रागिणी पाहते तर काय, तिकडे आता काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयच्या हातून खूप मोठी कसली तरी केमिकलची बाटली फुटते. केमिकलची बाटली फुटल्यावरती सगळा धूर सगळीकडे पसरतो आणि त्याच वेळेला तो माणूस आता सगळ्यांना बाजूला करतो. या सगळ्या गडबडीमध्ये 2-3 मिनिटं भूमी आणि गायकवाडांना तिकडे थांबावं लागतं आणि त्यामुळे इकडे 2-3 मिनिटाचा धूर, तो सगळा पसारा, हे सगळं उरकेपर्यंत होतात आणि गायकवाड आणि भूमी प्रोजेक्शन रूममध्ये जाण्यासाठी त्यांना थोडा वेळ लेट होत असतो. तोपर्यंत रागिणी लपून बसते आणि ती विचार करते, काय करू, तिला काहीच कळत नसतं. भूमी आणि गायकवाड तोंडावर आता रुमाल वगैरे दाबून तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. फायनली ते जे काही केमिकल पडलेलं असतं तिथून पास होत गायकवाड आणि भूमी हे दोघं जण प्रोजेक्शन रूमच्या दिशेने येतात. प्रोजेक्शन रूमच्या दिशेने आल्यावरती गायकवाड म्हणतात, तुम्हाला सांगितलं ना त्या तारखेचं CCTV फुटेज आम्हाला दाखवा. मग ते घोलप असतात, ते गायकवाडांना ते CCTV फुटेज दाखवायला काढतात. ज्या वेळेला CCTV फुटेज दाखवलं जातं भूमीच्या डोळ्याकडून जे समोरचं दृश्य सगळं येत असतं तिला जबरदस्त धक्काच बसत असतो. त्याच वेळेला एक नर्स आता तिकडून कॉरिडॉरमधून जात असते आणि त्यावेळेला गायकवाड म्हणतात, हे काय आहे? आणि भूमी म्हणते, म्हणजे माझी मुलगी, असं एक वाक्य भूमी बोलते. पण त्याच वेळेला इकडे आता रागिणी गडबडते आणि मी इतके प्रयत्न करून सुद्धा या सगळ्यामध्ये आता खूप मोठी गडबड झालेली आहे हे तिला समजतं आणि आता
ती पाहायला लागते, गायकवाड पाहायला लागतात. पण त्याच वेळेला रागिणी पण तिकडे असते आणि रागिणी तिकडे असून ते सगळं पाहत असते आणि घोलप आणि ते दुसरा एक माणूस ते सीसीटीव्ही फुटेज दाखवत असतात. त्याच वेळेला सीसीटीव्ही फुटेज गायकवाड म्हणतात, हे नका दाखवू, आम्हाला रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवा, हे आत्ताचं सीसीटीव्ही फुटेज नाही बघायचंय आम्हाला. असं म्हटल्यावरती मग आता घोलप रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवतात आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आता करप्ट झालेलं सीसीटीव्ही फुटेज येतं. पूर्णपणे सीसीटीव्ही फुटेज करप्ट झालेलं असतं. गायकवाड म्हणतात, हे काय आहे, म्हणजे हे सीसीटीव्ही फुटेज करप्ट कसं झालं? ह्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काहीच दिसत नाहीये, नक्की काय आहे हे सगळं? असं म्हणत गायकवाड या सगळ्यामध्ये आता गडबडतात. भूमी गडबडते, सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि नक्की ह्या सीसीटीव्ही फुटेजचं काय करायचं, कसं करायचं काहीच कळत नसताना आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं जातं की नक्की हे सीसीटीव्ही फुटेज कसं गायब झाले. आणि त्यासाठी आपल्याला दाखवलं जातं की रागिणी गडबडते. ती विचार करते की 2 मिनिटात हे दोघं जण त्या सीसीटीव्ही रूमच्या दिशेने पोहोचतील. काय करू, हे कसं मी डिलीट करायला सांगू? आणि मग तिला आठवण येते ती प्रीती नर्सची. ती विचार करते की प्रीतीला फोन करते आणि आमच्यामधले जे काही आता भांडण आहेत, वाद आहेत ते मिटवून टाकते. आणि ती प्रीतीला फोन करते, हॅलो प्रीती, कुठे आहेस तू? प्रीती म्हणते, बरं झालं तुम्ही मला कॉल केलात, जर तुम्ही कॉल केला नसतात ना तर मी तुम्हाला कॉल करणारच होते. यावरती रागिणी म्हणते, हे बघ, आत्ता सध्या आपल्या भांडणामधला अजिबात हा विषय नाहीये, आपल्यामधलं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ होईल. प्रीती म्हणते, काय झालं? यावरती रागिणी सांगते, आत्ता इकडे गायकवाड आणि भूमी आलेले आहेत. भूमी आणि गायकवाड हे दोघं जण इकडे सीसीटीव्ही फुटेज त्या रात्रीचं चेक करतायत. कळतंय का? त्या रात्रीचं सीसीटीव्ही फुटेज ज्या वेळेला ते चेक करतील त्यावेळेला तू आणि मी आपण दोघी जणी अडकू. त्यामुळे आपल्यामधले मतभेद बाजूला ठेवूया. तू आत्ता मला सांग की या सगळ्यामध्ये मला काय करता येईल किंवा मी हे सगळं कसं थांबवू शकते. काहीही कर, पण ताबडतोब मला ह्या गोष्टी सांग आणि मी या गोष्टी करेन. यावरती ती नर्स सांगते, तिकडे एक घोलप आणि अजून एक कोणीतरी सीसीटीव्ही प्रोजेक्शनिस्ट असतील, तुम्ही त्यांना फोन करा. मी ताबडतोब तुम्हाला फोन देते आणि हा फोन दिल्यावरती मग आता तुम्हाला समजेल की या सगळ्यामध्ये आता तेच कसं डिलीट करायचं. माझं नाव सांगा त्यांना आणि मी तुम्हाला मदत करायला सांगितलेली आहे हे सुद्धा तुम्ही आता सांगा. असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी म्हणते, ठीक आहे, आणि मग तू लवकरात लवकर मला नंबर पाठव असं सुद्धा सांगते. मग ती प्रीती नर्स नंबर पाठवते. नंबर भेटल्यावरती रागिणी लगेचच घोलपांना फोन करते. घोलपांना फोन करून ती सांगते, हॅलो, मी रागिणी पटवर्धन बोलते आहे, मला तुमचा नंबर प्रीती नर्सने दिलेला आहे. प्रीती नर्सनी हा नंबर देऊन आता मला तुम्हाला मदत मागितलेली आहे, म्हणजे मला तुमची मदत, तुम्ही माझी मदत करायची आहे. यावर घोलप म्हणतात, मॅडम काय मदत करायची? त्यावरती ती तारीख सांगते, या तारखेचं या वेळेचं सीसीटीव्ही फुटेज गायब करायचं आहे. कसंही करा, काहीही करा, माझं एवढं काम केलं तर तुम्ही मागाल तितकी रक्कम मी तुम्हाला द्यायला तयार आहे. असं म्हटल्यावर ती रागिणी फोन ठेवते. पण तरीही तिला आशा नसते की हे आपलं काम करतील, नाही करतील, आपल्या कामासाठी हे नक्की ऐकतील. आणि ज्या वेळेला रागिणी पाहते की आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे, आपल्या या प्लॅनमध्ये आपण जे ठरवलं ते झालंय, मग ती भलतीच खुश होते आणि स्वतःशीच हसत बसते. पण इकडे गायकवाड चिडतात. ते लगेचच त्या घोलपांची कॉलर पकडतात. बोल, कुणी सांगितलं तुला हे सगळं करायला? तुला ऑलरेडी माहिती होतं ना कोणत्या डेटचा सीसीटीव्ही फुटेज कॅन्सल करायचं आहे? तो म्हणतो, नाही सर, काय बोलताय तुम्ही? जर का मला हे असं करायचं असतं तर मी त्या आठवड्याचंच करीन ना, मी त्या दिवसाचंच का करीन? पण गायकवाडांना या सगळ्यामध्ये विश्वास बसत नाही आणि भूमीचा पक्का विश्वास बसतो की त्या रात्री असं काहीतरी घडलं होतं की ज्याच्यामुळे सीसीटीव्ही फुटेज हे बंद करण्यापर्यंत किंवा सीसीटीव्ही फुटेज हे रद्द करण्यापर्यंत इकडे आता ही तयारी झालेली आहे. म्हणजे त्या रात्री नक्कीच काहीतरी घडलं होतं. तोपर्यंत मग आता इकडे गायकवाड निघून जातात. पण भूमीच्या डोक्यामधला विषय जात नसतो. मग घोलपांना रागिणी भेटायला बोलवते आणि हे बघा, तुम्ही माझं काम केलेलं आहे, तुम्ही माझं एका फोनवरती काम केलं, तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत. हे बघा, हे घ्या, हे तुमचे पैसे आणि अजूनही मी पैसे देईन. असं म्हणत ती आता पैशांची त्याला ऑफर देते. तोपर्यंत भूमी सांगते, गायकवाड साहेब, मला या सगळ्यामध्ये खूप मोठा घोळ वाटतोय. मला काय वाटतं माहितीये का, आपल्याकडून कोणीतरी मुद्दाम हे सगळं करून घेते. आता ते त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज करप्ट झाले, म्हणजे त्या दिवशी असं काहीतरी घडलं होतं ना
की ज्याच्यामुळे मला काहीतरी माहिती असायला पाहिजे होती ती मिळत नाहीये। माझ्या मुलीच्या बाबतीत घातपात झालाय आणि मी हे सत्य शोधून काढणार। भूमीचा संशय खरा आहे, पण भूमी सत्यापर्यंत कशी पोहोचणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार।